नमस्कार, मी जगदीश देशमुख. महाराष्ट्र टीव्हीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपल्यासोबत प्रजा फाउंडेशनचे प्रकल्प संचालक मिलिंद म्हस्के आहेत. ते आपल्याशी मुंबईतील झोपडपट्टीचं वास्तव संपणार का, तसेच FSI आणि मुंबईतील जी सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या उत्पन्नाप्रमाणे त्यांना जर घरं घ्यायची असेल तर काय करावं लागेल, या सगळ्या विषयांवर बोलणार आहेत. सर्वात अगोदर म्हस्के सर, आपलं महाराष्ट्र टीव्हीमध्ये स्वागत. नमस्कार सर, पहिलाच प्रश्न आहे की मुंबईतील जे झोपडपट्टीचं वास्तव आहे ते संपणार का? मुंबईत आज जर बघितलं तर सरासरी मुंबईचं जर 100% आपण पॉप्युलेशन बघितलं तर 41.2% मुंबईचे हाऊसहोल्ड जे आहेत ते स्लम्समध्ये राहतात, झोपडपट्ट्यामध्ये राहतात. टर्म्स ऑफ नंबर जर बघितलं तर 52 लाख लोक आज स्लम्समध्ये राहत आहेत. ही खूप मोठं पॉप्युलेशन आहे जे आज त्यांना घरं विकत घेता येत नाहीत आणि त्यामुळे ते स्लम्समध्ये राहतात आहे. हे गेल्या काही वर्षात जर बघितलं तर 91मध्ये हेच पॉप्युलेशन 4.9 लाख हाऊसहोल्ड होते जे स्लम्समध्ये होते. आज जर हाऊसहोल्डच्या पण टर्मिनॉलॉजीमध्ये बघितलं तर 28 लाख हाऊसहोल्ड्स आहेत मुंबईमध्ये, त्यापैकी 11.5 लाख हाऊसहोल्ड्स हे स्लम्समध्ये आहेत. सर, पुढचा प्रश्न आहे की राज्य सरकारने या झोपडपट्ट्या वाढू नयेत यासाठी SRA सुरू केले, याबद्दल काय सांगाल? SRA ही स्कीम 1995 चालू झाली होती. त्यावेळेला राज्य सरकारने बघितलं होतं की मुंबईमध्ये जर 91चं जर आपण पॉप्युलेशन बघितलं तर 4.9 लाख लोक हाऊसहोल्ड्स हे स्लम्समध्ये होते. 19 वर्षामध्ये SRAमध्ये आपण घरं दिली गेलीत. एक साधारण 269 स्क्वेअर फीटचा फ्लॅट लोकांना मिळतो. गेल्या 19 वर्षामध्ये फक्त 1.5 लाख घरं बांधली गेले, म्हणजे 1.5 लाख घरं बांधली गेली 4.9 लाखची गरज असताना. 1/3पेक्षा कमी पॉप्युलेशनला आपण घरं देऊ शकलेलो आहे. आजचं जर स्लमचं पॉप्युलेशन बघितलं तर ते 11.5 लाख हाऊसहोल्ड आहेत, म्हणजे आपल्याला अजूनही 11.5 लाख घरं बांधून हवी आहेत. SRAचा जर ट्रॅक रेकॉर्ड बघितला 19 वर्षाचा तर आपल्याला दिसून येतं की आपल्याला ह्या स्पीडने जर SRAने घरं बांधलीत तर 140 वर्ष लागतील घरं बांधायला आजच्या पॉप्युलेशनला. आपण आपण अजून त्यात फॅक्टरी नाही केलं आहे की पॉप्युलेशन वाढेल, त्याला फॅक्टरी नाही केलेलं आहे. त्यामुळे SRA हा पर्याय कदाचित पुरू शकणार नाही आहे. आणि बाहेरच्या देशांमध्ये पण सिमिलर प्रॉब्लेम झालेले आहेत. तिकडे पण पब्लिक हाऊसिंग एजन्सीज गव्हर्नमेंटच्या होत्या आणि तिथल्या गव्हर्नमेंटने पण त्यांना असंच काही मॅन्डेट दिलेलं होतं. आज त्या एजन्सीज काम नाही करत आणि त्यांनी वेगळ्या अल्टरनेटिव्हकडे ते मूव्ह केलेलं आहे. त्यांनी आपण एक वेगवेगळ्या अल्टरनेटिव्हकडे मूव्ह करणं आज खरंच गरज आहे. सर, मुंबईचं ॲव्हरेजली उत्पन्न बघितलं तर ते 20,000 आहे आणि सर्वसामान्यांचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या मानाने जर त्यांना घरं विकत घ्यायची असेल तर काय करावं लागेल? मुंबईत जसं आपण बोलत की 20,000 हे मीडियन हाऊसहोल्ड इन्कम आहे मंथली. हे जेव्हा माणसाला कोणाला घर घ्यायचं असतं तर ग्लोबली एक नॉर्म आहे जो इंडियामध्ये पण आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक टास्क फोर्स बसली होती 2008मध्ये. त्यांनी सिमिलर नॉर्म्स प्रिस्क्राईब केलेले आहेत. ते नॉर्म्स अगदी सोपे आहेत की कोणत्याही व्यक्तीचं कोणत्याही घराचं उत्पन्न जे आहे सालाना ते 4 पटीने ते घर विकत घेऊ शकतात. म्हणजे समज 1 लाख माझं इन्कम असेल ॲन्युअल इन्कम माझ्या घराचं, तर मी 4 लाखाचं घर विकत घेऊ शकतो. हे मला पॉसिबल होऊ शकतं. किंवा जर मला रेंटवर घर घ्यायचं आहे तर मी साधारण 40% खाली जर मला रेंट असेल तर मला ते घर घेणं परवडतं, कारण मला बाकीचे मग खर्च मला मॅनेज करता येतं. आपण जर बँकेचं बघितलं तर बँकेतून जो EMI बँकेवर आपण लोन घेतो त्यातून EMI लागतो मंथली, आपण जो भरतो जेव्हा लोन घेतो तेव्हा ते पण 40%वर त्यांनी कॅप केलेलं आहे. हे म्हणून एक ग्लोबल लॉजिक फॉलो केलं जातं. एवढं इन्कम असेल म्हणजे 20,000 रुपये तर आपल्याला मुंबईमध्ये 12 लाखापर्यंतच घर घेता येऊ शकतं. त्याच्यापुढे मुंबईच्या पॉप्युलेशनला 50% पॉप्युलेशनला त्याच्या पुढच्या किमतीला घर घेणं शक्य नाही आहे. आणि सर, मगाशी तुम्ही SRAचं वास्तव सांगितलं काय आहे, मग या सर्व बाबतीमध्ये म्हाडा ऑप्शन असू शकतं का? म्हाडाचे जे घरं बघितले आणि त्याच्या किमती जर बघितल्या मागच्या ज्या लॉटरीमध्ये आलेल्या होत्या तर, आणि मी मगाशी जे सांगितलं की आपल्याला 12 लाखाचा हा 50% लोकांना कॅप आहे घर घेण्यासाठी, तर असं दिसून येतं की म्हाडाची घरं आज 80% लोकांना परवडणारी नाही आहेत, कारण मुंबईचं जर इन्कम लेवलच्या प्रमाणे. मी दुसरं एक एक्झाम्पल दिलं पाहिजे. म्हाडाच्या ऐवजी गव्हर्नमेंट प्रायव्हेट बिल्डर्स जे आपल्या घरं विकतात
आणि ह्या घड्यांच्या किमती रजिस्टर केल्या जातात. रेडी रेकनर रेट काढतो गव्हर्मेंट. तर आपण मिनिमम रेडी रेकनर रेटला जर पकडलं तर मिनिमम रेडी रेकनर रेट ॲव्हरेज मुंबईचा जो आहे त्याप्रमाणे 28 लाख हे मिनिमम किंमत होते 269 स्क्वेअर फीट घराची, जी SRMA मिळते. 28 लाख आणि मी 12 लाख मगाशी बोललो. म्हणजे आज मुंबईकराला त्याच्याच घराला तेच घर घ्यायला खूप जास्त इन्कम द्यायला लागणार. ते जवळजवळ 12 टाईम्स जास्त आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे नॉर्म्स जे आहेत ते 4 टाईम्स आहेत. इन्कमचे 4 टाईम्समध्ये तुम्ही घर विकत घेऊ शकतात. 28 लाख हे मिनिमम घर जे आहे ते 12 टाईम्स जास्त आहे. ऑब्व्हियसली ते आवाक्यामध्ये नाही आहे. त्यामुळे स्लम्स असणं हे एक वास्तव्य झालेलं आहे. कारण लोकांना लिगल घरामध्ये जाऊन राहणं शक्य होत नाही आहे आणि त्यामध्ये पर्याय म्हणून ते स्लम्समध्ये जाऊन राहतात आहे. आणि हे वास्तव्य काय आहे, कारण माणसाला कोणत्याही आपल्या कामाच्या ठिकाणी ट्रॅव्हल करायचं असतं, आपल्याला शिक्षणासाठी जायचं असतं, तर त्या जवळपासच घर घेणं हे कधी पण उपयोगी पडतं. किंवा ॲटलिस्ट ट्रॅव्हलिंगसाठी जे मोड आहेत त्याच्या जवळपास ते घर असावं. आणि त्या दृष्टीने लोक मुंबईमध्ये जे त्यांना राहायचंच असतं ते मग काय करतात की स्लम्समध्ये जाऊन राहत असतात आज. म्हणजे म्हाडा पण उपाय असू शकत नाही असं? म्हाडा पण नाही आहे, प्रायव्हेट बिल्डर्स पण नाही आहेत आणि SRA तर नाहीच आहेत. FSI म्हणजे काय ही संकल्पना आपण समजावून घेणार आहोत, मात्र एका ब्रेक नंतर. आमचा दावा नाही सुपरफास्ट असण्याचा. आम्ही म्हणणार नाही फक्त आमच्याच बातम्या पहा. आम्हाला खात्री आहे तुम्ही जागे आहात, उघड्या डोळ्याने नीट पाहताय. आमचा विश्वास आहे तुम्ही अचूक निवड करताय. महाराष्ट्राची नस, महाराष्ट्राची गरज. महाराष्ट्राच्या वेदना, महाराष्ट्राच्या अपेक्षा. महाराष्ट्राचा थाट, महाराष्ट्राची बित्तंबार. आम्ही आहोत सत्यासोबत, आम्ही आहोत आपल्यासोबत. तुमच्या हिताचं, तुमच्या मताचं. महाराष्ट्र TV. ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि शैक्षणिकरित्या परिपूर्ण असं पुणे. यशवंतराव चव्हाणांची जन्मभूमी आणि कर्मभूमी, 7 ताऱ्यांचे नैसर्गिक रूप लाभलेले सातारा. आशियातील पहिला साखर कारखाना आणि चादरींसाठी प्रसिद्ध असणारं सोलापूर. शाहू महाराजांची कर्मभूमी, मल्लांची भूमी आणि कलानगरी म्हणून प्रसिद्ध कोल्हापूर. कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं वसंतदादा पाटलांचा जिल्हा सांगली. महाराष्ट्रात सामील होण्यासाठी 50 वर्षाहून जास्त काळ सतत चळवळ करणारा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राचा भाग बेळगाव. या सधन पश्चिम महाराष्ट्राचा आपण मागोवा घेणार आहोत आपल्या महाराष्ट्र TV या वाहिनीवर लवकरच. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं स्वागत. ब्रेकपूर्वी सरांनी सर्वसामान्यांना मुंबईत घरं घ्यायची असेल तर काय काळजी घ्यायला पाहिजे हे सांगितलं होतं आणि आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी FSI म्हणजे काय याबद्दल जाणून घ्यायचं होतं आपल्याला.
तर सर FSI म्हणजे काय आणि जो FSI आता 1.33 आहे रेशो त्याचा तो 4 पर्यंत वाढावा असं बांधकाम व्यावसायिक आणि राज्य सरकार दोघांनाही वाटतं, याबद्दल काय सांगाल? FSI अगदी सिम्पल टर्म्समध्ये सांगायचं झालं तर बिल्टअप एरिया जो आहे प्लॉटचा, आपण 100 स्क्वेअर फीटचा बिल्टअप एरिया पकडला तर त्यावर किती अजून बांधू शकतो याचा जो रेशो असतो त्याला FSI म्हणतात, फ्लोअर स्पेस इंडेक्स. हा टर्म आला कुठून हे समजून घेणं पहिलं गरजेचं आहे. 50-100 वर्ष अगोदर जेव्हा मुंबईचं डेव्हलपमेंट ब्रिटिशकालीन काळामध्ये होत होतं किंवा इव्हन युरोपमधलं डेव्हलपमेंट झालेलं होतं तेव्हा फॉर्म बेस्ड डेव्हलपमेंट व्हायचं. FSI त्यावेळी टर्म नव्हता, तेव्हा फॉर्म बेस्ड डेव्हलपमेंट बोललं जायचं. मुंबईचा पण जर विचार केला तर मुंबईचे 2 मी एरिया घेतो. एक जो आहे तो बलाड इस्टेटचा एरिया बघूया आपण. बलाड इस्टेटचा एरिया जर बघितला तर तिथले जे बिल्डिंग्स आहेत त्यांचा जो समोरचा फसाड जो आहे, समोरचं जे एंट्रन्स आहे ते एका रस्त्याच्या जे लेंथ आहे त्या लेंथला लागून ते फसाड असतं. त्या बाजूला फुटपाथ असतो आणि ते युनिफॉर्म असतं, म्हणजे बाजूची बिल्डिंग आणि बाजूच्या दोन्ही बिल्डिंग जवळजवळ सिमिलर दिसतात, सिमिलर हाईटवर असतात त्या. पहिलं काय व्हायचं की गव्हर्नमेंट सांगायचं की हा रस्ता आहे, रस्त्याला लागून तुम्ही एवढा फुटपाथ सोडा आणि मग उरलेल्या एरियामध्ये तुम्ही तुमचं बिल्डिंगचं फ्रंटेज असं एका पर्टिक्युलर पोझिशन दिसलं पाहिजे आणि तिथे तुम्ही बांधा. त्यामुळे काय होत होतं की जे बिल्डर्स होते, जे आर्किटेक्ट्स होते त्यांना क्रिएटिव्हिटी मिळत नव्हती, त्याला वाव मिळत नव्हता. अमेरिकामध्ये त्यावेळेला काही आर्किटेक्ट्स आले, ते बोलले की त्याऐवजी तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला किती मजले बांधून पाहिजे, किती युनिट्स बांधून पाहिजे किंवा किती बिल्टअप एरिया पाहिजे, आम्ही त्याला प्रिस्क्राईब करू. तर मग गव्हर्नमेंटने तो टर्म आणला की FSI म्हणून फ्लोअर स्पेस इंडेक्स, की एक जर प्लॉट आहे 100 स्क्वेअर फीटचा तर ते बोलायचे की तुम्ही फक्त 100 स्क्वेअर फीटच बांधू शकतात किंवा 200 स्क्वेअर फीट बांधू शकतात. हा रेशो होतो. आता 200 स्क्वेअर फीट म्हणजे काय झाला की 100 स्क्वेअर फीटच्या फ्लॅटवर एरियावर 200 स्क्वेअर फीटचं घर बांधलं म्हणजे 2:1चा रेशो झाला, तर तो FSI 2 झाला. मुंबईमध्ये जो आता FSI 1.33 जो आहे तो आला कुठून जर बघितलं तर दादर एरियाचं जेव्हा डेव्हलपमेंट होत होतं त्यावेळेला शिवाजी पार्कच्या अराउंड जेव्हा डेव्हलपमेंट झालं तेव्हा गव्हर्नमेंटने काय सांगितलं की तुम्ही एका ज्या प्लॉटवर ground+2चं परमिशन गव्हर्नमेंटने दिलं. त्यामुळे बिल्डर तिथे तेवढं बांधू शकत होतं, म्हणजे एक ग्राउंड आणि 2 मजले. पण त्यांनी काय सांगितलं ते करताना तुम्हाला काही जागा तुम्हाला सोडायला पाहिजे. सोडताना कोणी जागा सोडायची की फुटपाथला जागा सोडायची, जराशी गार्डनला जागा सोडायची किंवा प्लेग्राऊंडला जागा सोडायची, पार्किंगला जागा सोडायची, अशी काही गव्हर्नमेंटने नॉर्म्स सांगितले की तुम्ही एवढी जागा सोडा आणि बांधा. आणि ते बोलले की 1/3 जागा सोडा, म्हणजे तुम्ही पण बांधताना पूर्ण प्लॉटचा एरिया वापरा, 100% एरिया वापरा. म्हणजे एक एरिया जर पकडला तर तुम्ही 3 बांधू शकतात. ओके, पण तो तुम्ही 3 1/3वर बांधू शकतात, म्हणजे तुम्ही 1+1:1च्या रेशोने तुम्ही बांधतात आहे. त्यानं त्यांनी काय केलं की ते बोलले की तुम्ही अजून एक फ्लोअर बांधा, असा त्यांनी नंतर त्यांनी अलाव केलं. म्हणजे 4:3चा हा रेशो झाला, दॅट इज 1.33. म्हणजे तेव्हापासून 1.33 हा नॉर्म मुंबईमध्ये लागू झाला आणि मग आपण तेच कंटिन्यू करतोय. त्यानंतर मग गेल्या काही काळामध्ये TDR आलेलं आहे किंवा ट्रान्सफरेबल FSI चे नॉर्म्स येतात किंवा काही विशिष्ट बिल्डिंग बांधतोय आपण, म्हणजे असे स्कूल बांधतोय किंवा हॉस्पिटल बांधतोय त्यावेळेला पण गव्हर्नमेंट बोलतं की तुम्हाला आम्ही जरा जास्त FSI देऊ, 2 बांधा किंवा 4 बांधा असं सांगतं. किंवा आता सध्याच्याच काळामध्ये एक नो डेव्हलपमेंट झोन्सला डेव्हलपमेंटसाठी गव्हर्नमेंट बोललं की FSI आपण 4 करूया आणि तुम्हाला ते देऊया. त्यामुळे तेव्हा पण ते FSI 4 हा प्रकार चालू झालेला आहे. हा FSI 4 नक्की फिजिबल आहे का किंवा नाही आहे हे आपण नंतर तपासून बघू शकतो. पण हे एक समजून घ्या ही करन्सी आहे, म्हणजे FSI 1, 2, 3, 4, 8 हा एक नंबर आहे. ह्या नंबरला काही तसा अर्थ नाही आहे जोपर्यंत त्याला आपण तपासून बघत नाही की तिकडे जे लोक राहतात आहे त्यांना तो प्लॉट एरिया जो आहे तो त्यांना प्रॉपर कॅटर करतो का. आणि ह्या कॉन्सेप्टकडे आपल्याला मूव्ह करणं खूप गरजेचं आहे. ह्या कॉन्सेप्टला बेसिकली आपण क्राउडिंग किंवा डेन्सिटी असं बोलतो. आणि FSI 4चा आपण जेव्हा स्टडी करतो तेव्हा आपण खरं बघावं की क्राउडिंग आणि डेन्सिटीमध्ये काही फरक पडतो आहे का त्याच्यामुळे, ते वाढवण्यामुळे. आज मुंबईमध्ये जो प्रॉब्लेम आहे तो जनसंख्या भरपूर वाढलेली आहे एक ठराविक एरियावर. नक्की मुंबईतली भरपूर एरिया अजूनही मोकळी आहे. सॉल्ट पॅन लँड असू शकतं, मुंबई पोर्ट ट्रस्टचा लँड असू शकतं, असे भरपूर एरियाज आहेत किंवा नो डेव्हलपमेंट झोन्स पण आहेत.
हे सगळे एरियाज आहे आणि नंतर उरलेल्या एरियामध्ये मग बेसिकली आपण डेव्हलपमेंट केलेलं आहे. आणि त्यात युनिफॉर्म डेव्हलपमेंट जे आहे ते 1.33च्या रेशोने झालेलं आहे. आणि तिकडे आज बिल्डर मंडळी बोलते किंवा व्यावसायिक बोलत आहे की आपण 4 करावं. पण तिथले रस्ते जे आहेत ते एक ठराविक लेन्सचेच बनलेले आहेत. आजच्या रस्त्यांवर पण जेव्हा माणूस उतरतोय ते ऑफिसेस सुटतात. मी एक्झाम्पल देईल बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सचा. BKCला असं संध्याकाळी जर कोण गेलं तर तिथलं ट्रॅफिक जे मूव्ह करतं ते 2.5 किलोमीटर्स पर आवरच्या रेशोने मूव्ह करतं. तुम्ही चालत त्यापेक्षा जास्त जाऊ शकता. त्यामुळे त्या रस्त्याला जर तुम्ही वाढवू शकत नाही. तुम्ही तिथे FSI 4 दिलेला आहे, तिथे भरपूर डेव्हलपमेंट झालेलं आहे, भरपूर लोक कामं करतात आहे, तुमची बिल्टअप एरिया वाढलेली आहे तिकडे, त्यामुळे कदाचित रेंटल कमी झालेलं आहे असं ते आर्ग्युमेंट असतं. किती खरं ते वेगळं परत जातं, कारण रेंटल काही फारसं कमी होतं कोणी दिसलं नाही आहे. पण तरी आपण आर्ग्युमेंट पकडूया की सप्लाय वाढवू शकतो FSI वाढवल्यानंतर आणि त्यामुळे रेंटल जरासं कमी होऊ शकतं असं त्यांचं आर्ग्युमेंट आहे. पण ते लोक रस्त्यावर जेव्हा येणार आहेत संध्याकाळी ऑफिसवरून सुटल्यावर तर तो रस्ता तेवढाच राहणार आहे, तो काय वाढणार नाही आहे. त्यांना कॅटर करायला तो रस्ता अपुरा पडणार आहे. किंवा आपण त्याच ठिकाणी आपण BKCच्या ठिकाणी असं पकडूया की आता इंडस्ट्रियल कमर्शियल बिल्डिंग नाही आहेत पण रेसिडेन्शियल बिल्डिंग आहेत. नुसतं बिल्डिंग बांधून चालत नाही. त्या रेसिडेन्शियल बिल्डिंगला पार्किंगला जागा द्यायला लागते, गार्डन्स द्यायला लागतात, प्लेग्राऊंड्स द्यायला लागतात, एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स लागतात, मार्केट प्लेस लागते, हॉस्पिटल लागतं, असे वेगवेगळे अमेनिटीज लागतात. पायाभूत सुविधा बघाव्या लागतात. नक्की. हे पूर्ण जे कोर इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरला प्रोव्हाइड करायला एकच रिसोर्स लागते, ती लँड. आणि लँड FSI 1.33ला असो, 4ला असो किंवा 15ला असो किंवा 20ला असो ते एकच राहणार, ते काय वाढणार नाही आहे. त्यामुळे तिथे किती क्राऊड केलं जातं ते बघणं गरजेचं आहे. हा FSI 4चं जेव्हा लोक एक्झाम्पल देतात ते ॲक्च्युली एक्झाम्पल ते कम्पेअर करतात न्यूयॉर्क बरोबर किंवा बाहेरच्या देशांबरोबर. जास्त करून न्यूयॉर्कचं कम्पॅरिझन होतं कारण मुंबईसारखं न्यूयॉर्क पण एक बेट आहे. न्यूयॉर्कमध्ये मॅनहॅटन जे त्यांचं मेन पार्ट आहे न्यूयॉर्कचा तिकडे FSI 15 आहे. आणि कम्पॅरिझन होतं की तिथे FSI 15 आहे, आपल्याकडे 1.33 आहे. हे कसं, त्यापेक्षा आपण 4 का नाही करावं, 4 केलं मग अजून लोक राहतील तिकडे, असं ते आर्ग्युमेंट होतं बेसिकली. ते आर्ग्युमेंट क्राउडिंगच्या येणे जेव्हा आपण बघतो तेव्हा असं दिसून येतं की FSI 15 जरी असलं न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये तरी तिकडचं जे डेन्सिटी आहे पॉप्युलेशनचं ते 2700 लोकच त्या एरियामध्ये आहेत पर स्क्वेअर मीटरमध्ये आहेत. किंवा मुंबईचं जेव्हा बघतो आपण तेच डेन्सिटी तेव्हा ती दिसते की 2600 आहेत. म्हणजे आपण FSI 1.33ला पण आपल्याकडे 2600 लोक आहेत त्याच एरियामध्ये, 2670 लोक आहेत बेसिकली आणि त्यांचे 2700 लोक आहेत. फक्त 30 लोकांचा फरक पडतोय, त्यांचा 15 असून आणि आपला 1.33 असून. त्याचं कारण आहे की तिथली जर बिल्टअप एरिया जो आहे ना तो पर कॅपिटा पर माणूस तिथे 55 स्क्वेअर मीटर ऑक्युपाय करतो. आपल्याकडे 5 स्क्वेअर मीटर आपण ऑक्युपाय करतो. त्यामध्ये आपलं राहणं पण झालं, आपला रस्ता पण झाला, आपलं गार्डन पण झालं, आपलं एज्युकेशन इन्स्टिट्यूट पण झालं, हॉस्पिटल पण झालं, असं सगळे अम्युनिटीज त्यामुळे होतात. त्यांच्याकडे त्यांनी काय केलं आहे, अम्युनिटीजसाठी भरपूर एरिया वापरलेला आहे अगोदरच. म्हणून एका पाठी 55 स्क्वेअर मीटर आहेत, आपल्याकडे एका पाठी फक्त 5 स्क्वेअर मीटर आहेत. त्यांनी त्याची इन्फ्रास्ट्रक्चर बांधलेलं आहे. त्यांनी त्यांच्याकडे मोठं सेंट्रल पार्क आहे, त्यांच्याकडे मोठे रस्ते आहेत, त्यांच्या रस्त्याच्या खाली मेट्रोज आहेत, अंडरग्राऊंड पूर्ण ट्रान्सपोर्टेशन आहे त्यांच्याकडे. आपल्याकडे असं ट्रान्सपोर्टेशन आपण केलंच नाही आहे. त्यामुळे आपल्याकडे FSI 4 करणं हे पॉसिबल नाही आहे. अदरवाईज आपण मुंबईच्या रेल्वेचं एक उदाहरण आहे की 1800ची कॅपॅसिटी आहे, त्यामुळे आपण 4500-5000 लोकांना कोंबतो. विचार करा जर आपण FSI आज 1.33 आहे, तिथे 2670 लोक आहेत. न्यूयॉर्कमध्ये FSI 15 आहे आणि तिथे 2700 लोक आहेत. जर आपण हे 1.33 4 केलं तर किती टक्केपेक्षा किती टाइम्स जास्त लोकांना आपण त्याच एरियामध्ये कोंबणार आहोत. तिथल्या नक्कीच म्हणजे यांचं आर्ग्युमेंट असं आहे, म्हणजे ज्या डेव्हलपर्सचं आर्ग्युमेंट असं आहे की आपण 4 पटीने वाढवू शकतो. म्हणजे 4 पटीने वाढलं तर घरांची किमती 4 पटीने कमी होतील का हे ते बोलत नाही आहे. ते फक्त बोलतं की वाढू शकतं म्हणजे आम्हाला अजून प्रॉफिट करता येईल. त्या प्रॉफिट म्हणून लोकांना ॲक्च्युली क्वालिटी ऑफ लाईफ वाढणार आहे का तर नाही वाढणार आहे. जर ते करायचं असेल तर अगोदर त्यांनी काय केलं पाहिजे, गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे, तसं इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट केलं पाहिजे. आता ते इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करायचं झालं तर ऑब्व्हियसली आपल्याला लँड पाहिजे. त्यामुळे तुम्ही FSI वाढवू शकत नाहीत. वाढवलं तर तुम्हाला तुमचा म्हणजे तुम्ही लँड प्रोव्हाइड कुठून करणार, लँड काय वरून कुठून दुसरी येणार नाही आहे. तुम्हाला मुंबईचं विस्तरण करणंच गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी परत न्यूयॉर्कच्या एक्झाम्पलला जातो. न्यूयॉर्कमध्ये जर बघितलं आयलंड जरी असलं तर न्यूयॉर्कमधून बाहेर पडायला 11 एक्झिट्स आहेत. आणि त्यांनी त्या एक्झिट्स म्हणून हिंटरलाईन जे आहे आतमधला जो भाग आहे न्यूयॉर्कच्या पुढचा, न्यू जर्सी असो किंवा बाकी शहरं असो, त्यांना ॲक्सेस वाढवून दिलेला आहे.
त्यामुळे लोक तिकडे न्यूयॉर्कमध्ये येतात, परत जाऊन त्या शहरामध्ये राहतात. आपल्या काही नवी मुंबई आहे एक बनवण्याचा आपण प्रयत्न केला 30-40 वर्षाअगोदर, पण ती तेवढी डेव्हलप केली नाही आपण. परत मुंबईतून बाहेर परत 3च ॲक्सेस ठेवलेले आहेत. आपल्याला जर मुंबईचं डेव्हलपमेंट करायचं तर राजा आपल्याला ॲक्सेस वाढवले पाहिजे, आणि मग तेव्हा आपल्याकडे लँड वाढणार आहे. 3 बघायचं झालं तर एक मानखुर्दपासून बाहेर पडता येतं, एक मुलुंडपासून बाहेर पडता येतं, आणि एक दहिसरपासून बाहेर पडता येतं. ते आता आपण न्हावाशेवा ब्रिजचं बोलतोय, न्हावाशेवा सिलिंगबद्दल बोलतोय, पण तो सिलिंग गेले 20-25 वर्ष तो फक्त पेपरवरच राहिलेला आहे. जर मुंबईला डेव्हलप करायचं असेल तर मग आपला हे ॲक्सेस वाढवले पाहिजे, मग आपल्याकडे लँड वाढेल. आपल्याकडे मुंबईत आजही लँड आहे, आपल्याकडे सॉल्ट पॅन आहे, आपल्याकडे मुंबई पोर्टर्सची लँड आहे, आणि अजून काही ठिकाणी लँड आहे अवेलेबल. त्या लँडचा वापर कसा करून घ्यावा याचा पहिला विचार केला पाहिजे. त्यातून इथल्या लोकांना, मुंबईतल्या आजच्या लोकांना सुविधा अगोदर प्रोव्हाइड केल्या पाहिजे, आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं पाहिजे. मुंबईतलं ट्रान्सपोर्ट जे आहे ते पब्लिक ट्रान्सपोर्ट ते एन्हान्स केलं पाहिजे, तर मग ह्या सगळ्या गोष्टी आपण मग FSI वाढवणं हे सगळं ते नंतर करता येईल. मी असं बोलत नाही की FSI वाढवू नाही, पण ते करायच्या अगोदर पहिला प्री कंडिशन जी आहे ती आहे की ते इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते कम्पॅरेबल इन्फ्रास्ट्रक्चर करा. आपण जर मॅनहॅटनबरोबर करतोय कम्पॅरिझन तर ते 55 स्क्वेअर मीटर एका व्यक्तीला मिळतंय, आपल्याकडे 5च मिळतंय. FSI वाढायला ते 5चं किती घटना ते विचार करू शकतो आपण. त्यापेक्षा मग अगोदर 5चं वाढवू शकतं काय, मग ॲटलिस्ट 5वर आणून ठेवता येईल का ते विचार करावा. नियोजन आवश्यक आहे, पहिलं नियोजन आवश्यक आहे. म्हणजे मुंबईचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर SRA, म्हाडा, FSI तीनही ऑप्शन होऊ शकत नाही, काय याबद्दल काय सांगाल? ह्या तिन्ही ऑप्शनना एक लिमिटेशन आहे, त्याच्यावरून जास्त जाऊन ऑप्शन बघितले गेले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं ह्यामध्ये आपलं लिंकेज आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट बरोबर. मी एक हायपोथेटिकल एक्झाम्पल घेतो. आज मला जर मी लोणावळ्याला राहतो आहे किंवा लोणावळ्याच्या पेरीफेरीमध्ये राहतो आहे किंवा त्या डायमीटरमध्ये राहतो आहे, म्हणजे 100 किलोमीटर मुंबईतून लांब राहतो आहे पकडा, मला मुंबईच्या बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये यायला समज 2 तास लागत आहे किंवा त्यावेळेस जास्त वेळ लागतो आहे. तोच जर मला टाईम जर अर्धा तासावर झाला ट्रॅव्हल टाईम, तर मी मुंबईत येऊन काम करून परत संध्याकाळी घरी जाऊ शकतो माझ्या. आणि तिकडे आज जमिनीची किंमत खूप कमी आहे. जमिनीची किंमत कमी म्हटलं तर ऑब्व्हियसली तिथे कोणत्याही डेव्हलपने काही बांधलं की तो आपल्याला तेवढ्या कमी किमतीलाच तो विकणार आहे. आणि मार्केटला बेसिकली फिजिबल सोल्युशन आहेत त्याच आपण इम्प्लिमेंट केल्या पाहिजे. पब्लिक हाऊसिंग जे आपण पहिलं केलेलं करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे SRAच्या स्कीममधून किंवा हायली सबसिडाईज हाऊसिंग बघितलं म्हाडाच्या स्कीममधून, हे प्रकल्प किंवा हे पर्याय बाहेरच्या देशांमध्ये जे विकसित झालेले आहेत त्यांनी हा पर्याय वापरून बघितला अगोदर. आज ते वापरत नाही. त्यांनाही कळालं की हे काही इकॉनॉमिकली फिजिबल पर्याय नाही आहेत. 140 वर्ष SRAच्या स्कीमला लागू शकतात, जर मी मगाशी बोलत तसं. तर हे पर्याय फिजिबल नाही आहेत. ह्या पर्यायाला अजून काही गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजे आणि वेगळे पर्याय आणले पाहिजे. आणि त्यासाठी मार्केटला डॉमिनेट करून मार्केटमध्ये वेगळे प्लेयर्स आले पाहिजे आणि त्यांनी डॉमिनेट केलं पाहिजे. मार्केट कॉम्पिटिशन आलं पाहिजे, तर मग ते प्राइजेस रॅशनलाइज होतील. आणि त्यासाठी लँड जे आहे ते अजून ओपन अप झालं पाहिजे. दुसरं काय केलं जातं, बाहेरच्या देशामध्ये पण अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट केली जाते की त्यांनी पब्लिक हाऊसिंगपासून त्यांनी इन्क्लुझिव्ह हाऊसिंगकडे त्यांनी मूव्ह केलेलं आहे. इन्क्लुझिव्ह हाऊसिंगचा कॉन्सेप्ट अगदी सोपा आहे की माझ्याकडे एक एरिया आहे, 100 स्क्वेअर मीटरची एरिया आहे, ती मी डेव्हलप करतो आहे, मी डेव्हलपर आहे. मी तिथे समज आज मी रेसिडेन्शियल बिल्डिंग बांधतो आहे, तर गव्हर्नमेंट काय बोलणार की तुम्ही बांधता तर तुम्ही बांधा, पण 25% जी तुम्हाला बिल्टअप एरिया आहे ती तुम्ही आम्हाला द्यायची. आम्हाला द्यायची इन द सेन्स त्याच्यावर तुम्ही अफोर्डेबल घरं बांधून द्यायची. गव्हर्नमेंट काय बोलते, घरं जे तुम्ही द्याल, युनिट द्याल, ते आम्हाला तुमच्यावर फ्री नको आहे. तुम्हाला परमिशन दिल्याबद्दल आम्हाला ते घरं तुम्ही फ्री देऊ नका, आम्ही तुम्हाला कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन देऊ, कॉस्ट ऑफ लँड देणार नाही. कारण कोणत्याही डेव्हलपमेंटमध्ये कॉस्ट ऑफ लँड हा मेजर पोर्शन प्ले करतो. कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन खूप मिनिमल कॉस्ट असते त्यामध्ये प्रोपोर्शन वाईज. तर गव्हर्नमेंट बोलते आम्ही कॉस्ट ऑफ लँड नाही देतात, मग कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन देऊ. आणि मग ते घरं घेऊन ते गव्हर्नमेंट बाहेरच्या कंट्रीजमध्ये एका एजन्सीला देते आणि ती एजन्सी मग ह्या घरांना जे गरजू लोक आहेत त्यांना मग इधर रेंटवर किंवा त्यांना ते विकतात ते. आणि त्याचे काही ठराविक ते नॉर्म्स ठेवलेले आहेत. आता इथे त्या डेव्हलपरने रेसिडेन्शियल बिल्डिंग बांधावी, लक्झरी अपार्टमेंट बांधावे, हॉस्पिटल बांधावं, कमर्शियल बिल्डिंग बांधावी, कोणतेही बांधू शकतो, पण त्याला कंपल्सरी तिथे 25% घरं गव्हर्नमेंटला बनवून द्यायला लागणार त्याच लँडवर. त्याने काय होतं की पॉप्युलेशन जे आहे ते त्याला एक
जिथे काम करणार आहेत ते तिकडेच त्यांना घरं अफोर्डेबल कॉस्टमध्ये किंवा अफोर्डेबल पर्याय म्हणून मिळू शकतात, कारण तो डेव्हलपर कंपल्सरी ते बनवणारच. आणि त्याचबरोबर तिथल्या गव्हर्नमेंटने काय केलं की पब्लिक ट्रान्सपोर्टवर त्यांनी भरपूर खर्च केलेला आहे. तिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट त्यांनी अंडरग्राऊंड रेल्वेज बांधलेले आहेत, त्यांनी बसेससाठी डेडिकेटेड रूट्स बांधलेले आहेत, त्यांनी प्रायव्हेट कारच्या ऐवजी पेडेस्ट्रियन जे आहेत, चालतात जाणारे लोक आहेत किंवा सायकलिंग करणारे लोक आहेत, त्यांचे ट्रॅक्स बांधलेले आहेत आणि त्याच्यावर त्यांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं की पॉप्युलेशनला मूव्ह करताना ते पॉप्युलेशन इझिली मूव्ह करू शकतं शहरामध्ये किंवा शहराच्या बाहेरून पण येऊ शकतं. म्हणून मी ते लोणावळ्याचा मग एक्झाम्पल घेतलं की जर मी लांब जरी आपण डेव्हलपमेंट केलं ते तिकडून तो पॉप्युलेशन जे आहे सिटिझन जे ते आरामात आतमध्ये पण येऊ शकतात. त्याचबरोबर इन्क्लुझिव्ह हाऊसिंग केलं की लोकांना तिथल्या इथे पण घराचे पर्याय तयार होतात. असे विविध स्कीम्सचा विचार गव्हर्नमेंट केला पाहिजे. एकंदरीतच काय की मुंबईचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर SRA, म्हाडा आणि FSI या तीनही ज्या गोष्टी आहेत त्या प्रॉपर त्याचा उपयोग होऊ शकतो असं नाही. दरम्यान मग मुंबईचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर काय करायला पाहिजे याबद्दलही मिलिंद सर आपल्याशी मुद्देसूद बोलणार आहेत, मात्र एका ब्रेकनंतर. आमचा दावा नाही सुपरफास्ट असण्याचा. आम्ही म्हणणार नाही फक्त आमच्याच बातम्या पहा. आम्हाला खात्री आहे तुम्ही जागे आहात, उघड्या डोळ्याने नीट पाहताय. आमचा विश्वास आहे तुम्ही अचूक निवड करताय. महाराष्ट्राची नस, महाराष्ट्राची गरज. महाराष्ट्राच्या वेदना, महाराष्ट्राच्या अपेक्षा. महाराष्ट्राचा थाट, महाराष्ट्राची बित्तंबार. आम्ही आहोत सत्यासोबत, आम्ही आहोत आपल्यासोबत. तुमच्या हिताचं, तुमच्या मताचं. महाराष्ट्र टीव्ही. ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि शैक्षणिकरित्या परिपूर्ण असं पुणे. यशवंतराव चव्हाणांची जन्मभूमी आणि कर्मभूमी, 7 ताऱ्यांचे नैसर्गिक रूप लाभलेले सातारा. आशियातील पहिला साखर कारखाना आणि चादरींसाठी प्रसिद्ध असणारं सोलापूर. शाहू महाराजांची कर्मभूमी, मल्लांची भूमी आणि कलानगरी म्हणून प्रसिद्ध कोल्हापूर. कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं वसंतदादा पाटलांचा जिल्हा सांगली. महाराष्ट्रात सामील होण्यासाठी 50 वर्षाहून जास्त काळ सतत चळवळ करणारा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राचा भाग बेळगाव. या सधन पश्चिम महाराष्ट्राचा आपण मागोवा घेणार आहोत आपल्या महाराष्ट्र टीव्ही या वाहिनीवर लवकरच. विरामानंतर आपलं पुन्हा स्वागत. मायानगरी असलेल्या मुंबईचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर काय करायला पाहिजे या विषयावर आपण मिलिंद सर यांच्याशी बोलतोय. सर, मुंबई हे बेट आहे. साहजिकच मुंबईला इतरत्र वाढायला म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने वाढायला चान्सच नाही आहे. असं असताना मुंबईचा सर्वांगीण विकास करायचा असेल आणि मुंबईतील झोपडपट्ट्यांचं वास्तव जर संपवायचं असेल तर काय करावं लागेल? मुंबईचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर
पहिलं तर आपल्याला मुंबईतून बाहेर पडण्याला मार्ग जे आहेत ते वाढवणं गरजेचं आहे. मगाशी बोलल्याप्रमाणे मुंबईतून 3 मुख्य द्वार आहेत. जर मी न्यूयॉर्कचं कंपॅरिझन केलं तर तिथे 11 आहेत. तर मुंबईला नक्कीच अजून बाहेर पडायला मार्ग पाहिजेत. आपण ऑन पेपर एक प्रोजेक्ट बघतोय न्हावाशेवाचा सिलिंगचा प्रोजेक्ट, पण तो अजून 25 वर्ष काहीच झालं नाही. ते इमिजिएटली गव्हर्नमेंटने तो इम्प्लिमेंट केला पाहिजे. त्यानंतर गव्हर्नमेंट पहिला मुद्दा असेल की मुंबईतून बाहेर पडायला मार्ग हवे. बरोबर. दुसरा मुद्दा आहे की आपल्याकडे जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे आपण त्यावर इनफ लक्ष देत नाही आहोत. आणि हे पब्लिक ट्रान्सपोर्ट जे कनेक्टिव्हिटी जी आहे म्हणजे ट्रेनमधून बसमध्ये जाणं, बसमधून मोनोरेल असेल किंवा काही अजून काही असेल, यांची कनेक्टिव्हिटी जी आहे ती एकदम सिमलेसली झाली पाहिजे. किंवा इव्हन फुटपाथवर जेव्हा लोक जातात तेव्हा ते फुटपाथ पण तसे मोठे बांधले गेले पाहिजे. बाहेरच्या देशामध्ये ते भरपूर नियोजित तरीकेने केलं जातं, आपण करत नाही आहोत. तर जे पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये भरपूर आपल्याला इन्व्हेस्ट केलं पाहिजे. आपल्याला सिलिंग जे आहे बँड्रावाली सिलिंग किंवा कोस्टल रोड याच्यापेक्षा पहिलं आपण अशा प्रोजेक्ट्समध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. परत हे करत असताना आपल्याला ह्या प्रोजेक्टचे कनेक्टिव्हिटी हिंटरलँडबरोबर जे आहे म्हणजे नवी मुंबईबरोबर असो, तिकडे विरार वसईच्या पुढे असो, पालघरपर्यंत असो हवं तर, किंवा लोणावळ्यापर्यंत ह्या साईडला असो, कर्जत कसाऱ्याच्या पुढे असो, नाशिकपर्यंत असो, तिकडे आपण तिथे ती कनेक्टिव्हिटी वाढवली पाहिजे. आणि तिथे कनेक्टिव्हिटी वाढवताना आपल्याला ती फास्ट कनेक्टिव्हिटी केली पाहिजे. म्हणजे मला जर मुंबईतून नाशिकला यायचं आहे तर मला 3 ते 4 तास लागण्यापेक्षा जर मला अर्धा तास किंवा पाऊण तास लागला तर मी नाशिकमध्ये राहून मुंबईत येऊ शकतो. आणि बाहेरच्या देशाचं परत जर मी उदाहरण घ्यायचं झालं तर टोकियो सारख्या शहरामध्ये मुंबईपेक्षा मोठं क्षेत्रफळ केलं त्यांनी बनवलेलं आहे. आणि त्याचं कारण असं आहे की त्यांनी टोकियोच्या आजूबाजूच्या सगळ्या शहराला अक्षरशः अमेलगेट करून टाकलं टोकियोमध्ये. असं काहीतरी केलं गेलं पाहिजे. तिसराचा मुद्दा बोलायचा झाला तर मी बोले इन्क्लुझिव्ह हाऊसिंग जी आहेत ही पॉलिसी मुंबईमध्ये आणणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय आणि ते त्या प्रिन्सिपलमध्ये केलं पाहिजे. किंवा नाहीतर काय होईल, DCR आपण आणलं आणि DCRला मग नंतर डायल्यूट केलं गेलं मिडलँडच्या ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंटमध्ये. तसं झालं नाही पाहिजे. म्हणजे आणताना पॉलिसीचा प्रिन्सिपल जो आहे त्याचप्रमाणे तिला इम्प्लिमेंट केलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे न भ्रष्टाचार होता. न भ्रष्टाचार नक्कीच. आणि जे आपल्याकडे आज लँड अवेलेबल आहे मुंबईमध्ये पण भरपूर लँड अवेलेबल आहे. सॉल्टपॅनचा असो, मुंबई पोर्टर्सचा असो, किंवा अजून NDZ एरियामधलं जे लँड आहे नो डेव्हलपमेंट झोन्समधलं, ह्या लँडला जर ओपन अप आपण जेव्हा करायचं ठरवू, एक तर हे ओपन अप एकाच वेळेला करणं आणि एकाच वेळेला नियोजन करून करणं हे खूप महत्त्वाचं राहील. कारण जर एवढा मोठा लँड पार्सल जर एका वेळेला मार्केटमध्ये आला तर कॉस्टवर त्याचा इम्पॅक्ट खूप चांगला होऊ शकतो आणि रॅशनलाइज होतील कॉस्ट. आज मगाशी सांगितल्याप्रमाणे मिनिमम रेटला पण 12 टाइम्स जास्त आपल्याला लागतोय. मॅक्झिमम तर वेगळंच असतं आणि मार्केट प्राईस तर त्याच्यापेक्षा जास्त असते. तर मी मार्केट प्राईस बघत पण नाही आहे ह्या एक्झाम्पलमध्ये. तर ह्याला रॅशनलाइज करायचं झालं तर आपल्याला मोठा लँड पार्सल जो मुंबईमध्ये आजही अवेलेबल आहे त्याला एकाच वेळेला आणलं पाहिजे. हा चौथा मुद्दा झाला. हे 4 मुद्दे जरी आपण यावर काम केलं तरी मुंबईचा सर्वांगीण विकास नक्की होऊ शकतो. पण हे सगळं करत असताना कोणीतरी त्याचा पुढाकार घेऊन आणि नियोजित आणि एका वेळपत्रिका पाहून केलं पाहिजे. म्हणजे 25-30 वर्ष प्लॅन्स राहतात पण इम्प्लिमेंटेशन काही होत नाही, असं करून चालणार नाही. पुढच्या 2-3-4 वर्षामध्येच हे सगळं करू शकतो आणि हे केलं गेलं पाहिजे. तर हे होते मिलिंद सर. त्यांनी विविध विषयांवर माहिती दिली. मुंबई ही फक्त राज्याचीच नाही तर देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळं मुंबईत लोकसंख्या वाढणं हे साहजिकच आहे आणि लोकसंख्या थांबवणं हे कुणाच्या हातामध्ये नाही आहे. किंवा मुंबईची लोकसंख्या जी वाढती आहे तिला थांबवणं अवघड आहे. मात्र हे लोकसंख्या कितीही प्रमाणात मुंबईमध्ये येऊ द्या, मात्र याच्यावर काही उपाययोजना केली तर मुंबईचाही सर्वांगीण विकास होऊ शकतो. किंवा मुंबईमध्येही राहण्यासाठी ज्या घरं आहेत ती व्यवस्थित किंवा चांगल्या दरामध्ये आपल्याला मिळू शकतात. या सर्वांवरती मिलिंद सर यांनी विविध विषयांवर खूप अभ्यासू माहिती दिली. त्याबद्दल सर आपलं धन्यवाद. थँक्यू. तुर्तास या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत राहा महाराष्ट्र TV, तुमच्या हिताचं तुमच्या मताचं. नमस्कार.